हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? तर ताई जिम लावली, योगा केला, हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज केली, सकाळचा नाश्ता स्किप केला, संध्याकाळचं जेवणामध्ये सूप घेतलं, दुपारच्या जेवणामध्ये भाजी भाकरी घेतली, सगळं व्यवस्थित फॉलो केलं, तरी पण माझं वजन कमी होत नाही. माझा कॉन्फिडन्स डाऊन होत चाललाय. बाहेर मला जाऊ वाटत नाही. मला सोशल एन्झायटी होते. मला खूप घाम येतो. मी चालायला गेलं तरी मला थकवा येतो किंवा माझे पाय खूप दुखतात. चालायला गेल्यानंतर मला थकल्यासारखं वाटतं. घरातल्या कामामध्ये इंटरेस्ट राहत नाहीये किंवा मला दिवसभर आळस येते. अशा कमेंट येत असतात आणि याचं कारण आहे म्हणजे वाढलेलं वजन. आता हे वाढलेलं वजन कमी करण्याचा भाग आपण सोडून द्या, पण वाढलेल्या वजनाचा त्रास आपल्याला का होत असतो? बाहेर गेल्यावर 4 लोकांमध्ये पण होतो, पण त्याचा स्वतःच्या शरीराला सुद्धा त्रास होत असतो, बरोबर? झाडू मारायला गेलं कंबर सरळ होत नाही, सायटिकाचा त्रास होतो, बॅक पेनचा त्रास होतो, म्हणजे असं आळस आल्यासारखं वाटतं, कुठल्या कामात रस राहत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 4 लोकांमध्ये गेल्यानंतर त्यांचं शरीर बघून आपलं शरीर बघून आपण कम्पेअर करायला बघतो. आपल्याला सोशल एन्झायटी होते. सोशल एन्झायटी होते म्हणजे कसं, आपल्याला तिथून कधी आपण ते लोक निघून जात आहेत किंवा मी तिथून कधी हलती असं होतं. आपल्याला घाम फुटायला लागतो चेहऱ्याला. ज्याच्या घाम येतो ना चेहऱ्याला, तोंडाला, असं वाटतं ना त्याला आतून तो सोशली म्हणजे नाही का, त्याला सोशल एन्झायटी होत असते. त्याला 4 लोकांमध्ये उभं राहिल्यावर हा त्रास होतो फक्त वजन वाढल्यामुळे, स्ट्रेस वाढल्यामुळे. तर नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला संध्याकाळच्या आपल्या काही चुका होत्या, त्या चुका आपल्या नाही केल्या आपण तर आपलं वजन कमी व्हायला मदत होते. आणि ह्या चुका मी सुद्धा केलेल्या नाहीयेत किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत मी सुद्धा संध्याकाळच्या मॅनेज केलेल्या आहेत. नाईट शिफ्ट होती तरी सुद्धा. त्यामुळे तुम्हाला पण एक गोष्ट सांगते, संध्याकाळच्या फक्त या 4 चुका तुम्ही अजिबात सुद्धा कमी करू नका. महिन्याभरामध्ये बघा, तुम्ही आज तुमचं वजन मोजा, 15 दिवसांनी बघा किंवा 8 दिवसांनी तुम्हाला हलकं वाटायला लागेल. एका ताईंची कमेंट होती, हलकं वाटत नाहीये वजन कमी झालं म्हणजे पोटामध्ये गॅस झालेला असेल. पोटामध्ये गॅस जरी झालं ना तरी जड वाटतं. पोट साफ नाही झालं ना तरी जड वाटायला लागतं. त्यामुळे ही छोटी छोटी गोष्टी असतात ज्या आपण इग्नोर करतो, त्यामुळे आपलं वजन कमी होत नाही. त्यामुळे मी आज तुम्हाला संध्याकाळच्या अशा 4 गोष्टी सांगणार आहे. त्याच्या आधी नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. जे कोणी आपल्या मॉम्स किचन जॉयवर नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नवीन असेल तरी कमेंट करा आणि जुने असेल तरी कमेंट करा की या चुका कोण कोण करतं, रात्रीच्या या चुका कोण कोण करतं याची कमेंट करायची आहे. त्याच्यावर मी तुम्हाला सोल्युशन पण देणार आहे, कारण मी सुद्धा फॅमिलीमध्ये राहते, तुम्हीही फॅमिलीमध्ये राहता आणि फॅमिलीमध्ये असे प्रॉब्लेम फेस करायला लागतात. आता तर सगळ्यात पहिली चूक आपली, आता ठीक आहे, प्रत्येकाचे मिस्टर किंवा प्रत्येक बाई ही संध्याकाळी 6 वाजता घरी असेल असं नसतं, बरोबर? कुणाचे मिस्टर संध्याकाळी 8 वाजता येतात, कुणाचे 7 वाजता येतात. पण ज्याला पॉसिबल आहे जेवढ्यांना, हे सुद्धा कमेंट करून सांगायचं की कुणाला पॉसिबल आहे. जसा सूर्य मावळत जातो, जसा दिवस संपत जातो, तशी आपली पचन क्षमता म्हणजे नाजूक व्हायला लागते. पचन क्षमता आपली स्लो व्हायला लागते. अशा वेळेला संध्याकाळचं लवकर जेवणं खूप फायदेशीर ठरतं. आता पूर्वीची लोक बघा, 5 वाजता स्वयंपाक उरकून टाकायची, सिरियल बघत बघत जेवायचे, 9 वाजता तर अंथरुणामध्ये असतात. अजून सुद्धा गावाकडची लोक, म्हणून गावाकडची लोक फिट असतात. तर आपल्याला जमत असेल तर ऍटलिस्ट ऍक्च्युअल मध्ये 7 वाजताच्या आत तुम्ही अक्षय कुमार बघा, सेलिब्रिटीज बघा, 7च्या आत जेवण करतात. 7 वाजायच्या आत जेवण करण्याचा प्रयत्न करायचा. आता ज्याला ऑफिस आहे, आता मी सुद्धा नाईट शिफ्ट करत होती, मलाही कधी 7ला जेवण झालं नाही, पण मी 9च्या पुढे कधीच गेले नाही. मला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितले, जरी मी फुल नाईट शिफ्ट करायचे ना तरी मी कधीही 9च्या पुढे जेवलेले नाही. 9च्या पुढे जेवूच नाही. कधीतरी एखादा पाहुणे रावळे आले ठीक आहे, पण रोजची स्वतःच्या शरीराला सवय लावायची. जमतंय तितक्या लवकर जेवायचं, 7च्या तर सगळ्यात बेस्ट आहे. 9च्या पुढे तर अजिबातच जायचं नाही. 8:30 9च्या पुढे तर जायचंच नाही. जशी तुमची फॅमिली आहे, जसं तुमचं रुटीन आहे त्याच्यानुसार ही गोष्ट तुम्ही महिनाभर करून बघा, तुम्हाला किती फायदा होतो. तर दुसरी गोष्ट अशी आहे की रात्रीच्या जेवणामध्ये हलकं अन्न खायचं. सगळे म्हणतात हलकं अन्न खायचं, हलकं अन्न खायचं, पण हलकं अन्न म्हणजे काय आणि जड अन्न म्हणजे काय, बरोबर ना? हा प्रश्न तुम्हाला पण पडला असेल. जड अन्न म्हणजे काय? बेकरीचे पदार्थ, म्हणजे जसं की पाव, ब्रेड, बिस्किट, हे संध्याकाळच्या जेवणामध्ये नाही आलं पाहिजे. किंवा ठीक आहे आलंच असं नाही, कुणी की ज्याच्या घरी मिसळ पाव बनत नाही, ज्याच्या घरी वडापाव बनत नाही, खाल्लं जातं.
पण रोज रोजचं चाललंय. कधीतरी करणं आणि रोज रोज करणं ह्याच्यामध्ये फरक असतो. आणि तोंडानं सांगणं किंवा ऐकणं आणि करणं अवघड असतं, बरोबर आहे ना? याच्यावर सुद्धा कमेंट करा की बोलणं सोपं असतं म्हणजे ऍक्च्युअल मध्ये करणं असतं. आपल्या घरी कोणी पाहुणे आले ना, आपण मिसळपाव बनवलं तर असं नाही आपण म्हणू शकत की मग पाव खाणार नाही, बरोबर? पण जास्तीत जास्त वेळा हलकं अन्न खायचं म्हणजे जड नाही, तेलकट खायचं नाही. म्हणजे आपल्याला काही संध्याकाळची भजी खा, कधीतरी खा, खाण्याचा काय प्रॉब्लेम नाही. किंवा गोड पदार्थ, बर्फी, हे असे जे बाहेरचे पदार्थ असतात तोंडी लावायला आपण जे घेतो, हे पदार्थ जड आले. आता हलकं अन्न म्हणजे काय? आपण नॉर्मल जसं एखाद्या कडधान्याची उसळ, भाकरी खातो, कुठलाही भात खातो, म्हणजे भातामध्ये प्रोटीन ऍड पाहिजे, पनीर पाहिजे, त्याच्यामध्ये सोयाबीन पाहिजे, मटकीचा भात खाऊ शकतो आपण, दाल खिचडी खाऊ शकतो, वरण भात खाऊ शकतो, छोले आपल्या खाऊ शकतो, छोले भात खाऊ शकतो, चना भात खाऊ शकतो, काही खाऊ शकतो. हे आपलं हलकं अन्न झालं. तुम्हाला जरी वाटत असेल ना मूग वगैरे हे जड आहे, नाही, हे चावून चावून खायचं, हे जड नसतं. शरीराला जड काय असतं? तेलकट असतं. त्यामुळे संध्याकाळचं हलकं अन्न जर खाल्लं ना तर वेट लॉस व्हायला खरंच मदत होते. तुम्ही हे महिनाभर फॉलो करून नक्की बघा. आणि जे फॉलो करणार आहे त्यांनी कमेंट करा की हो मी हे महिनाभर फॉलो करणार आहे. लवकर जेवण, हलकं अन्न. तिसरी गोष्ट सांगते. आता तिसरी गोष्ट, आता भरपूर वेळेला सवय असते, आपण 7, 7:30, 8, 8:30ला जेवलो सपोज, आपल्याला काय होतं? आपण जागतो. त्यामुळे आपल्याला काहीतरी चटपटीत खाण्याची क्रेविंग होते. आणि त्यावेळेला आपण कधीच हेल्दी अन्न खात नाही, कधीच आपण दूध नाही पिणार. आपण काय करणार? कुठं शेव खा, कुठं चिप्स खा, कुठं काहीतरी तेलकट खा, बिस्किट खा. मग एवढं सगळं आपण व्यवस्थित फॉलो करतोय, मग आपण नंतर का खायचं? तर रात्री ज्या वेळेला जेवण करेल त्यावेळेला मी माझं सांगते, रात्री मी 9ला जेवण केलं ना, सकाळच्या 9 पर्यंत मी काहीही खायचे नाही. प्यायचे. प्यायचे म्हणजे डिटॉक्स वॉटर, हर्बल टी, हे सकाळचं प्यायचे. पण खाण्याचं सांगते मी, अन्नाचा कण मी एकही खायचे नाही. नाईट शिफ्ट करत होती तेव्हा. मला तर किती अवघड जात असेल सांगा. मी रात्रभर जागी असायचे, मला भूक लागायची, मी दूध प्यायचे, हळदीचं दूध प्यायचे, पण मी खायचे नाही. सुरुवातीला जेव्हा माझं वजन वाढलेलं, ह्याच माझ्या चुका व्हायच्या की मी रात्रभर माझं तोंड कंटिन्यू चालू असायचं. फुटाणे खा, शेंगदाणे खा, शेव खा, चिप्स खा, सारखं सारखं कंटिन्यू माझं चालू असायचं. ही गोष्ट बंद करा, बघा तुम्हाला वजनामध्ये फरक दिसतोय की नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे चौथी गोष्ट म्हणजे उशिरा झोपण्याची सवय. जेवण लवकर करतोय पण मोबाईल चालत आपण बसतो रात्रीचं. मोबाईल जसं जसं आपण बघत राहतो तस तशी आपली झोप उडायला लागते. आपली जेवढी झोप कमी होते तेवढं आपलं स्ट्रेस हार्मोन वाढतं. कार्टिसोल शरीरामध्ये वाढलं तर ते चरबी साठवतं. आणि तुम्हाला माहितीये का, वजन कमी करणं अवघड असतं, वजन वाढवणं खूप सोपं असतं. वजन लगेच वाढतं. लगेच आपण अर्धा किलो आठवड्यात कमी करतो आणि एखाद्या आठवड्यात डायरेक्ट 2 किलो आपलं वजन वाढतं. एवढं अवघड असतं वजन कमी करणं खरंच. त्यामुळं इतकं व्यवस्थित वजन कमी करायचं हेल्दी पद्धतीने की आपलं मेंटेन राहिलं पाहिजे, आपल्या शरीराला ती सवय लागली पाहिजे. बाकीचं खाण्यापिण्याचं आपण फॉलो करतो पण संध्याकाळच्या या चुका करतो, त्यामुळेच आपलं वजन वाढत असतं. आणि संध्याकाळी जेवल्यानंतर लहानपणापासून आपण ऐकलेलं शतपावली, ऍटलिस्ट 100 पावलं तरी चालली पाहिजेत. माझा भर चालण्यावर खूप आहे, म्हणूनच माझं वजन कमी झालेलं आहे. व्यवस्थित आहार, चांगली झोप, व्यवस्थित पाणी घेतलं आणि चाललं ना, बघा तुमचं कसं वजन कमी होते. आता तुम्ही मला कमेंट करायची की या चुका ज्या मी सांगितल्या त्यातल्या कोणत्या चुका तुम्ही करता आणि या चुका आजपासून कमी करणार नाही, मला प्रॉमिस करायचंय. नक्की तुमचं वजन कमी होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.